अमेरिकेत राहत होते, त्यांना पायात आणि हातात साखळदंड बांधून जणू काही हे अल-कायदाचे अतिरेकी आहेत आणि अमेरिकेवर हल्लाच करायला गेले होते, अशा पद्धतीने विमानामध्ये सुद्धा साखळदंडाने बांधून 40 तास प्रवासात त्यांना बांधून ठेवलं आणि अत्यंत अमानुष रीतीने त्यांच्याशी वागणूक त्यांच्याशी केली. आणि ते विमान जे आहे त्यांचं C-18 हे लष्करी विमान अमृतसरला उतरलं. भारताच्या हद्दीत आल्यावर, ही भारताची हद्द आहे, भारताच्या हद्दीत आल्यावर तरी त्यांनी त्यांच्या बेड्या काढायला पाहिजे होत्या, कारण हा भारत देश आहे. तुम्ही अमेरिकेच्या हद्दीत त्यांना बेड्या घातल्या, पण भारताच्या हद्दीत सुद्धा त्याने एका अहंकारानं मस्तीत आपल्या लोकांच्या बेड्या ठेवल्या, त्यांना त्याच पद्धतीनं खाली उतरवलं आणि त्यांनी जगाला दाखवलं की भारताची काय इज्जत आहे, काय प्रतिष्ठा आहे. ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे. घुसखोरीचं समर्थन कोणी करणार नाही. आपण सुद्धा घुसखोरी या संकटाशी नेहमी संघर्ष करतो आहोत, पण एक किमान माणुसकी असते, मानवता असते. बेड्या आणि हातकड्या घालून पायात अशा प्रकारे कधी कोणाची परदेशी नागरिकांची धिंड काढली जात नाही. अमेरिकेचा कायदा अमेरिकेत असेल. सगळ्यात आधी तुम्ही या भारतीयांना जर नोटीस बजावली असती, समन्स बजावलं असतं की अमुक अमुक तारखेच्या आत तुम्ही भारत सोडा, तर ते अधिक योग्य ठरलं असतं. आपल्या परराष्ट्र मंत्रालयाने त्या संदर्भात अमेरिकन प्रशासनाशी चर्चा करायला हवी होती. ज्यांना तुम्हाला काढायचं आहे त्यांना तुम्ही त्या प्रकारचा नोटिसेस बजावा, त्यांना अल्टिमेटम द्या आणि त्यांची व्यवस्था आम्ही करू परत आणण्याची. इतर देशांच्या बेकायदेशीर नागरिकांसंदर्भात त्यांनी आपापली विमानं पाठवली आणि अमेरिकन प्रशासनाशी चर्चा केली. त्यात ब्राझील असेल, मेक्सिको असेल, इतर काही देश आहेत, कंबोडिया. पण भारतासारखा महान देश, इतके महान पंतप्रधान, त्यांना अमेरिकेपुढे शरणागती पत्करावी लागली. अख्ख्या जगानं हा तमाशा पाहिला. आणि काल संसदेमध्ये, राज्यसभेमध्ये परराष्ट्र मंत्री जयशंकर हे अमेरिकेची बाजू घेत होते, त्यांच्या कायद्याची वकिली करत होते. आमच्या देशातल्या आमच्या लोकांवर जी आफत आली, ज्या पद्धतीने त्यांना अपमानित करून पाठवलं, आपल्याच देशामध्ये उतरवलं, त्याच्याविषयी त्यांच्याकडे काही उत्तर नाही. त्यांनी साधी निंदाही केली.